गणपती बाप्पांची मूर्ती बनवण्याचे हे 6वे वर्ष. गणपतीचे आसन काय करावे हा पडलेला प्रश्न. इतक्यात मनात उमटली ती कमळावर आसनस्थ झालेली गणेशाची मूर्ती. आणि मग काय, लगेच साकारली कमळावर आसनस्थ झालेली गणेशाची मूर्ती. मूर्ती बनवत असताना घरातील वातावरण आनंदीमय होते. मूर्ती बनवण्याची कामगिरी माझी असली तरी त्या मूर्तीला रंग देण्याची किमया मात्र दादाची असते. रंग देत असताना कोणता रंग कुठे छान दिसेल या गोष्टीकडे दादाचे कटाक्षाने लक्ष असते. मनमोहक करुणामय भाव असणारे डोळे तयार करून दादाने घरच्या घरी छोटेसे डेकोरेशन तयार करायला सुरुवात केली. आता खरी आतुरता होती ती गणपती बाप्पांच्या आगमनाची. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचे पूजन करून, त्यांचे औक्षण करून, त्यांची दृष्ट काढून त्यांचे थाटामाटात घरात आगमन झाले आणि गणपती बाप्पा विराजमान झाले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.